अगदी 2 ते 3 दिवसावर कृष्ण पिंगळा संकष्टी आलेली आहे. म्हणजेच काय तर संकष्टी चतुर्थी जी आहे ती आलेली आहे. आणि ही संकष्टी चतुर्थी इतकी महत्वाची आणि इतका दुर्लभ असा हा योग आलेला आहे. तर इथे कृष्ण पिंगळा संकष्टी जी आहे 3 जुलै 2026 रोजी असणारी पौर्णिमेच्या चंद्राखाली दिमाखदारपणे विराजमान असलेली कृष्ण पिंगळा गणेश सोबत अशक्यही अडथळे जे दूर करण्याचा पवित्र दिवस आहे. म्हणजे असे काही अडथळे आहेत जे आपण आतापर्यंत दूर करण्याचा प्रयत्न करत आलो आहोत, पण ते झालेले नाहीत, ते सुद्धा आता दूर होणार आहे. असा सुवर्ण मजकूर जर एका दिवसाची प्रामाणिक भक्ती तुम्हाला वर्षानुवर्षाचे त्रास देणाऱ्या अडथळ्यांवर मात करण्यास मदत करू शकली तर आणखीन काय हवं तुम्हीच मला सांगा. तर नमस्कार मंडळी, दररोज भक्ती कथा या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. जर तुम्हाला ही माहिती आवडत असेल आणि अशाच माहिती नवनवीन पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हिंदू परंपरेनुसार कृष्ण पिंगळा संकष्टी हा भगवान गणेशाला समर्पित असलेल्या सर्वात आध्यात्मिक दृष्ट्या शक्तिशाली संकष्टी चतुर्थीच्या उत्सवांपैकी एक आहे. भक्तांचा असा विश्वास आहे की कृष्ण पिंगळा गणपतीची पूजा करणे, पवित्र उपवास करणे आणि चंद्रोदयानंतर प्रार्थना केल्याने खोलवर रुजलेले कर्मिक अडथळे दूर होण्यास, मन शांती परत मिळण्यास आणि श्रद्धा दृढ होण्यास मदत होते. म्हणजे ही जी कृष्ण पिंगळा संकष्टी आहे तर ही फक्त उपवास करणेच नाही, पण हिचा आपण मनोभावे जर उपवास केला तर आपल्या आयुष्यातले जे वारंवार येणारे अडथळे आहेत ते नक्कीच दूर होण्यास मदत होते. तर अशी ही 2026 मधली कृष्ण पिंगळा संकष्टी 3 जुलै म्हणजे शुक्रवारी आलेली आहे. अगदी 2 ते 3 दिवसावर ही संकष्टी जी आहे आलेली आहे. हा दिवस देशभरामध्ये गणेश भक्तांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा दिवस आहे. प्रत्येक धार्मिक कार्यामागे किंवा मग कुठल्याही चतुर्थी मागे, कुठल्याही एकादशी मागे असं काहीतरी महत्त्व असतं जे आपल्याला माहीत नसतं. तर कृष्ण पिंगळा संकष्टी म्हणजे काय, तर कृष्ण पिंगळा संकष्टी कशी काय भक्तांना इतकी जे आहे आवळून किंवा मग भक्तांवर जे आहे अडथळ्यांवर मात करणारी आहे. तर कृष्ण पिंगळा संकष्टी साजरी केली जाते आणि ती पारंपरिक कथांमध्ये वर्णन केलेल्या भगवान गणेशाचे एक पूजनीय रूप असलेल्या कृष्ण पिंगळा गणपतीला समर्पित आहे. कृष्ण पिंगळा हे नाव गडद पिंगट रंगाशी संबंधित आहे आणि ते नकारात्मा शोषून घेण्याच्या व भक्तांना ज्ञानाकडे मार्गदर्शन करण्याच्या भगवानांच्या शक्तीचे प्रतीक आहे. भगवान गणेशासमोर प्रार्थना करणाऱ्या 4 जणांच्या हिंदू कुटुंबाचे दृश्य, ज्यावेळी भीती, अपयश, कर्ज आणि आणखीन अशा बरेचसे जे आहे नकारात्मक गोष्टी आपल्यासोबत घडायला लागतात, जसे की सततचे आजारपण आणि सततचे दुःख, तर यासारखे अडथळे या दिव्य प्रकाशामध्ये कुठेतरी विलीन होतात, हे कुठेतरी नाहीसे होतात. तर हा प्रकाश कृष्ण पिंगळा संकष्टीच्या अशक्य अडथळे दूर करण्याच्या शक्तीचे प्रतीक आहे. म्हणजे ही नुसती संकष्टी नसून, तर ही नुसती संकष्टी चतुर्थी नुसती उपवास करण्यासाठी नसून, तर येणे भरपूर असे जीवनातले अडथळे आणि जे अशक्य गोष्टी आहेत त्या शक्य होणार आहेत ह्या कृष्ण पिंगळा संकष्टीच्या दिवशी. तर या दिवशी भक्त सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत उपवास करतात. त्यानंतर गणेश पूजा करतात, पवित्र मंत्राचा जप करतात, व्रत कथा ऐकतात आणि चंद्राला प्रार्थना करून व्रत आचरणाची सांगता करतात. म्हणजेच काय तर भक्त लवकर उठून पूजा अर्चा करतात, नेहमीप्रमाणे व्रत करतात, चंद्राला प्रार्थना करतात आणि ही प्रार्थना अजिबातच तुमची व्यर्थ न जाता तुम्हाला या प्रार्थनेतून खूप सुंदर फायदे जे आहे पाहायला मिळणार आहेत. तर कृष्ण पिंगळा संकष्टी 2026 आहे. ही कृष्ण पिंगळा संकष्टी दिनांक शुक्रवारी आलेली आहे आणि 3 जुलै 2026 रोजी असणार आहे. तर या दिवशी होईल तितकं तुम्ही दान, धर्म, पूजा, जप, तप आणि उपवास, जर तुम्हाला शक्य नसेल उपवास, तुमच्या आरोग्याकडे लक्ष देऊन, तर बाकीचे सुद्धा बरेचसे उपाय आहेत का तुम्ही या दिवशी केले पाहिजेत. जसे की एखाद्याला गरजूला अन्नदान करा, त्यानंतर वस्त्रदान करा,
तिथी कृष्ण चतुर्थी. तर चंद्रोदय तुमच्या स्थानिक पंचांगानुसार निरीक्षण करा, कारण चंद्रोदय ठिकाणानुसार बदलत असतो. तर ही पवित्र दंतकथा आहे. ही कृष्ण पिंगळा जी संकष्टी आहे याच्या दरम्यान एका पवित्र कथेचा आणि या पवित्र जे वर्णनांचा जो आहे जन्म झालेला आहे. वनराईत सुवर्ण प्रकाशात गुडघे टेकलेल्या भक्तांसमोर भगवान गणेश प्रकट होतात. म्हणजेच काय, जे भगवान गणेशांचे भक्त असतात, जे त्यांनी पार अक्षरशः कुठल्याही कारणामुळे गुडघे टेकलेले असतील किंवा त्यांच्यावर वारंवार येणाऱ्या अडचणींवर मात करू ते शकत नसणारे, त्यावेळेस गणेश भगवान प्रकट होऊन त्यांना जे आहे हे जे अहंकाराचे भक्तीमध्ये होणारे परिवर्तन दर्शवते. एका पारंपरिक कथेनुसार अहंकाराचा पराभव करण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी भगवान गणेश शक्तिशाली कृष्ण पिंगला रूपात प्रकट झाले होते. ही कथा यावर जोर देते की खरा पश्चाताप आणि नम्रता आणि भक्ती हे गर्वापेक्षा कधीही अधिक सामर्थ्यवान आहेत. म्हणजे काय बघा, आपला अहंकार काय करतो, आपल्याला येऊन सगळं घेऊन जातो. जसंच की आपण भक्तीवर किंवा मग नम्रतेप्रमाणे वागलं तर आपल्याला भरपूर काही मिळू शकतं. आणि दैवी कृपा अत्यंत अंधकारमय परिस्थितीतही परिवर्तन घडवू शकते. या मूळ कथेत प्रादेशिक भिन्नता देखील आढळतात, ज्या मुक्ती आणि विघ्नहरणाच्या त्याच आध्यात्मिक संदेशाला अधिक दृढ करतात. म्हणजेच काय, तर या दिवशी होईल तितकं प्रमाणे तुम्ही भगवान गणेशाची पूजा करा, दान करा, धर्म करा, जप करा, तप करा. जितकं तुमच्या शक्य होईल तुम्ही या दिवशी केलं तर त्याचे सुंदर फायदे किंवा दुपटीने तुम्हाला फायदे जे आहे पाहायला मिळणार आहेत. आध्यात्मिक महत्व कृष्ण पिंगळा संकष्टी भक्त पाळतातच, पण या दिवशी बरेचसे जण असे असतात की ते उपवास करू शकत नाही. मग त्या दिवशी त्यांनी काय करायचं हे सुद्धा यामध्ये सांगणार आहे. ते हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. प्रमुख अडथळे दूर करणे, मनाची शांती, नकारात्मकतेपासून संरक्षण, आयुष्यातील महत्त्वाच्या ध्येयांमध्ये यश, कौटुंबिक सलोखा, आध्यात्मिक वाढ. म्हणजे हे असे बरेचसे काही जे उपाय आहेत, बरेचसे काही असे प्रभाव आहेत जे आपण केल्याने आपल्याला सुंदर फायदा पाहायला मिळतो. भगवान गणेशाप्रती अधिक भक्ती हे फायदे आचरणाशी संबंधित पारंपरिक समजुती आहेत आणि अपलोड केलेल्या संपूर्ण सामग्रीमध्ये त्यांचे वर्णन केलेले आहे. म्हणजे ही जी कृष्ण पिंगळा संकष्टी आहे वर्षातून एकदाच येते, पण ही कृष्ण पिंगळा जी संकष्टी आहे ही व्रतादरम्यान काय करायचं, काय करायचं नाही किंवा कधी करायचं ही संपूर्ण माहिती तुम्हाला यामध्ये सांगत आहे. तर कृष्ण पिंगळा संकष्टी व्रतादरम्यान चंद्राला पाणी म्हणजेच काय, तर चंद्राला अर्घ्य, त्यामध्ये थोडंसं जे आहे अक्षदा, लाल फूल, कुंकू ते आहे, चंद्राला पाणी अर्घ्य अर्पण करावं. हिंदू भक्त फुले आणि नैवेद्याने सजवलेली गणेशाची मूर्ती, पार्श्वभूमीवर चांदण्याने उजळलेली नदी आणि श्रद्धेने निरीक्षण करा. चंद्रोदय होईपर्यंत उपवास करा, पूर्ण भक्तीने प्रार्थना करा. असा मजकूर संकष्टीच्या काळात अनेक भक्त प्रसिद्ध गणेश मंदिरामध्ये पूजा करणे पसंत करतात. तर या संकष्टीच्या दिवशी तुम्ही हवं तर कुठल्याही एका अशा मंदिरात जाऊ शकता जिथे तुम्ही वारंवार जात आहात किंवा तिथे तुमची श्रद्धा आहे. जर तुम्हाला कुठल्याही मंदिरामध्ये जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरी सुद्धा खूप सुंदर पद्धतीने पूजा करू शकता, कारण देव हा कणाकणामध्ये आहे आणि देव हा कुठेही असतो. त्यामुळं कृष्ण पिंगळा संकष्टी ही शुक्रवारी 3 जुलै रोजी पाळली जाणार आहे. त्या कोणत्या देवतेची पूजा केली जाते, तर भगवान गणेशाची पूजा केली जाते, कारण ही कृष्ण पिंगळा संकष्टी जी आहे भगवान गणेशांना समर्पित आहे. भगवान गणेश त्यांच्या पूजनीय कृष्ण पिंगला रूपात येतात आणि त्यानंतर भक्त जे आहे उपवास सुद्धा करतात. उपवास केव्हा सोडला जातो, तर सूर्योदयापासून उपवास धरला जातो. चंद्रोदयानंतर चंद्राला प्रार्थना करून संकष्टीचा उपवास सोडला जातो. जोपर्यंत भक्तांना चंद्र दिसत नाही तोपर्यंत भक्त जे आहे उपवास सोडत नाही, कारण चंद्रदेवाची पूजा केल्याशिवाय हा उपवास जो आहे परिपूर्ण सुद्धा होत नाही. ही पूजा घरी करता येते का, तर होय, घरी नक्कीच करता येते. अनेक भक्त घरीच पूजा करतात, भक्तिभावाने उपवास सुद्धा करतात आणि संपूर्ण पूजा सुद्धा घरीच करतात.
पूजा करणं म्हणजे काही विशिष्ट नाही, पण भगवान गणेश मूर्ती असेल तर छान त्यांना दुर्वा वाहू शकता. सुंदर फुलं, लाल फुलं जी आहेत त्यांना प्रिय आहे आणि त्यांना जो प्रसाद प्रिय असतो मोदकाचा तो त्यांना दाखवू शकता. भक्तांनी विडलेली सुवर्ण गणेश मूर्ती ज्यावर 4 आशीर्वाद दर्शवणारा मजकूर आहे. धैर्य, बुद्धी, शांती आणि समृद्धी. अडथळ्यांवर मात, दैवी संरक्षण. कृष्णपिंगला संकष्टीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वांना. कृष्णपिंगला संकष्टी भगवानना आठवण करून देते की श्रद्धा, नम्रता आणि भगवान गणेशावर भक्ती असेल तर कोणतेही आव्हान मोठे नसते. तुम्ही हे व्रत घरी करा, घरी पाळा किंवा मग मंदिरात जाऊन सुद्धा करू शकता. छान अशा पवित्र गणेश मंदिराला भेट द्या. हा शुभ दिवस अतिरिक्त शक्ती मिळवण्याची, अडथळे दूर करण्याची आणि दैवी आशीर्वादाने एक नवीन सुरुवात करण्याची योग्य संधी आहे. एक नवीन अध्यायाची सुरुवात तुम्ही करू शकता. एक नवीन सुरुवात तुम्ही छान पद्धतीने करू शकता, कारण भगवान गणेशाशिवाय कुठलीही नवीन सुरुवात जी आहे अशक्य आहे. कारण आपण कुठलंही धार्मिक कार्य म्हणा, कुठलीही धार्मिक पूजा म्हणा किंवा कुठले आपण नवीन कार्य करायला घेतलं तर आपण अगोदर भगवान श्री गणेशांना स्मरण करतो आणि त्यानंतरच आपण आपलं कार्य जे आहे पुढे घेतो. तर ही कृष्णपिंगळा संकष्टी ही आषाढ महिन्यात असून म्हणजे ज्येष्ठ महिना संपता संपता ही कृष्ण पक्षात येते. या दिवशी बाप्पाच्या कृष्णपिंगल या शक्तिशाली रूपाची पूजा केली जाते. या व्रताच्या प्रभावाने संकटे, दुःख, दरिद्रता, ताण तणाव म्हणजे ज्या काही नकारात्मक गोष्टी असतात त्या दूर होऊन भक्ताला सुख समृद्धी लाभते, अशी धार्मिक मान्यता आहे. व्रताची पौराणिक कथा सुद्धा आहे. आता ही कथा सुद्धा तुम्हाला सांगते. तर पौराणिक कथेनुसार ही कथा कशी झाली आणि ह्या कथेने किती जणांना फळ दिले हे सुद्धा तुम्ही नक्की जाणून घेऊया. तर प्राचीन काळात महिजित नावाचा एक प्रतापी राजा होता. तो खूप दानशूर, धर्मात्मा, परंतु त्याला पुत्र नसल्याने तो खूप दुःखी असायचा. म्हणजे त्याच्याकडे सर्व काही होते, त्याच्याकडे सत्ता होती, पैसा होता, त्याच्याकडे राज्य होतं, सगळं होतं, पण पुत्र नसल्यामुळे तो खूप दुःखी असे. राजाच्या दुःखाचे निवारण करण्यासाठी राज्यातील ऋषीमुनी आणि नागरिक घनदाट जंगलात लोमेश ऋषींकडे गेले. म्हणजे राज्यातील जे काही छोटे ऋषीमुनी होते ते मोठ्या ऋषींकडे घनदाट जंगलात, लोमेश ऋषी असे म्हणून नाव होते त्यांचे, तर त्या लोमेश ऋषींकडे गेले. लोमेश ऋषींनी त्यांना संकटनाशन व्रत म्हणजेच कृष्णपिंगळा संकष्टी करण्याचा सल्ला दिला, उपाय सांगितला. आणि ऋषींच्या सल्ल्यानुसार राजा महिजित आणि राणी सुदक्षिणीने आषाढ कृष्ण चतुर्थीला कृष्णपिंगल गणपतीची विधिवत पूजा केली. आता या विधिवत पूजाने त्यांना असा काही सुंदर फायदा झाला की त्यांना छान असा त्याच्या व्रताच्या पुण्य प्रभावाने राजाला एक तेजस्वी आणि गुणी पुत्राची प्राप्ती झाली. म्हणजे राजाला पुत्र नसल्यामुळे राजा खूप दुःखी होता. तर या कृष्णपिंगल संकष्टीच्या उपवासाने राजाला छान असा एक गुणी पुत्र प्राप्त झाला. आणि 3 जुलै रोजी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला तर ही कृष्णपिंगळ जी चतुर्थी आहे तिने राजाला पुत्र प्राप्ती करून दिली. तर अशी आहे ही संकष्टी म्हणजे कृष्णपिंगळा संकष्टी. या संकष्टीला चतुर्थीला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. या दिवशी भगवान गणेशाची मनोभावे पूजा करतात. जीवनातील सर्व संकटे आणि विघ्न दूर होणार, कारण बाप्पाला विघ्नहर्ता असं म्हटलेलं आहे आणि बाप्पा सगळ्याचं विघ्न जे आहे हरून घेतो. तर त्यांना प्रसन्न करण्यासाठी, त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पूजा दरम्यान तुम्ही ह्या 3 खास गोष्टी नक्की अर्पण करा. बाप्पाला कुठल्या 3 गोष्टी आवडतात हे मी तुम्हाला सांगत आहे, लक्ष देऊन ऐका आणि शेवटपर्यंत व्हिडिओ सुद्धा पहा. तर पहिलं म्हणजे दुर्वाकूर. आपण जी बाप्पांना बघा 21, 41, 11 दुर्वा वाहत असतो, तर या ठिकाणी तुम्ही 21 दुर्वांची जोडी अर्पण करावी बाप्पाला या संकष्टीला. नक्की दुर्वा बाप्पांना अत्यंत प्रिय असल्यामुळे ही दुर्वा तुम्ही बाप्पांना नक्की अर्पण करा. आणि दुर्वा अर्पण करताना गणाधिपाय नमः किंवा मग ओम गणगणपतये नमः या मंत्राचा जप करावा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सुख समृद्धी नांदते. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बाप्पांना मोदक किंवा मग बुंदीचे लाडू. महत्वाचं म्हणजे बाप्पांना मोदक हे अत्यंत प्रिय आहे. बाप्पांना मोदक म्हणजे मोदक हे जे आहे बाप्पांसाठीच बनलेले आहे असं आपण मानून चालूया. तर बाप्पांना मोदक हे आनंदाचे प्रतीक आहे. बाप्पांना मोदक फार प्रमाणात आवडतात, त्यामुळे
तुम्ही या दिवशी मोदकाचा भोग जो आहे बाप्पांना दाखवू शकता. 21 मोदकाचा किंवा मग 21 लाडवाचा नैवेद्य दाखवावा. जर घरी मोदक बनवणे शक्य नसेल तर तुम्ही बाहेरून आणून सुद्धा किंवा मग गुळ खोबऱ्याचा सुद्धा मोदक जो आहे किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील चालतो. यामुळे सुद्धा बाप्पा लवकर प्रसन्न होतात. तर तुम्ही हा सुद्धा नैवेद्य जो आहे बाप्पाला दाखवू शकता. भक्तांची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात बाप्पा ज्यावेळेस बाप्पांना मोदक जो आहे आपण नैवेद्य म्हणून दाखवतो. त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट आणि शेवटची म्हणजे लाल रंगाची फुले, जी बाप्पाच्या आवडीची असतात. बघा, लाल रंगाची फुले, विशेषतः जास्वंदाची फुले जी आहेत बाप्पांना प्रचंड प्रमाणात आवडतात आणि गणपती बाप्पाला लाल रंग खूप प्रिय आहे. पूजेमध्ये त्यांना जास्वंदाचे फूल किंवा मग लाल रंगाचे गुलाब अर्पण करू शकता तुम्ही आणि अर्पण करावे. त्याने सुद्धा तुम्हाला खूप सुंदर फायदा जो आहे पाहायला मिळेल. त्यानंतर नियम म्हणजे असा की फूल अर्पण करताना ते बाप्पाच्या चरणाशी किंवा त्यांच्या डोक्यावर ठेवावे. लाल रंगाचे फूल अर्पण केल्याने बाप्पा लवकर प्रसन्न होतात आणि बाप्पा तुमच्या कुंडलीतील मंगळ दोष शांत होतो आणि कामातील अडथळे सुद्धा दूर होतात आणि तुमचं काम जे आहे सुयोग्य प्रकारे चालू लागतो आणि तुम्हाला बाप्पा जे आहे तुमच्यावर लवकर प्रसन्न होतात. तर संकष्टी चतुर्थीचे म्हणजे कृष्ण पिंगळा संकष्टी चतुर्थीचे व्रत हे चंद्र दर्शनाशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे रात्री चंद्राला अर्घ्य दिल्यानंतरच आपले व्रत जे आहे ते सोडावे आणि अशा पद्धतीने ही कृष्ण पिंगळा संकष्टी जी आहे तुम्ही साजरी करू शकता. आणि जितकं शक्य होईल तुम्हाला या दिवशी ओम गण गणपते नमो ह्या मंत्राचं व्रत 108 वेळा तरी जप करा किंवा मग अथर्व शीर्ष सुद्धा वाचू शकता. चला भेटूया परत अशाच एका माहितीसोबत. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.